अध्याय 16 वचन आपण वाचलेलं आहे. मत्तय शुभवर्तमान याचं 5वा अध्याय 16 वचन आपण वाचलंय. 6वं वचन मत्तय शुभवर्तमान याचं 5वा अध्याय 6वं वचन. जे धार्मिकतेचे भुगेले व ताणले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. आमेन. तर देवाच्या लेकरांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना हा जो मेसेज आहे, द मेसेज इज जे भुकेले व ताणेले त्यास तृप्त केले जाईल. आमेन. दोज विच आर हंग्री अँड थर्स्टी शॅल बी फुलफिल्ड और शॅल बी क्वेंच्ड. आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये, त्या डोंगरावरचं प्रवचनामधलं हे वचन आहे आणि त्याच्या लोकांना तो सांगत आहे की जे धार्मिकतेचे भुकेले आणि तहानेले आहे त्यांस काय केलं जाईल? त्यांस तृप्त केले जाईल. हा संदेश जो आहे, हा संदेश आपण 2 भागामध्ये बघणार आहोत, हा रविवार आणि पुढचा रविवार. आणि आज या भागामध्ये आपण थोडाफार पाहणार आहोत आणि मग पुढच्या भागामध्ये अजून काही पाहणार आहोत. सो बिफोर वी डाईव्ह इन टू द मेसेज, काही गोष्टी बघा, लक्षात द्या देवाच्या लेकरांनो, की ज्या वेळेस परमेश्वराने मनुष्याला एदेन बागेमध्ये निर्माण केला, ज्या वेळेस मनुष्य पाप विरहित होता, ज्या वेळेस मनुष्यामध्ये पाप नव्हतं, ज्या वेळेस मनुष्य देवा समान होता आणि परमेश्वरासारखे सर्व काही गोष्टी तो करू शकत होता, त्यावेळेस देखील परमेश्वराने त्याला काय सांगितलेलं आहे बघा. उत्पत्तीचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 16वं वचन आपण वाचूया. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेच्या घरातील फळ एकेचे खा. आमेन. म्हणजे ज्या वेळेपर्यंत, जोपर्यंत आदाम आणि त्याची स्त्री त्याच्यामध्येच होती, ते वेगळे नव्हते, त्या वेळेस देखील प्रभूने त्यांना काय सांगितलं होतं की तू एदेन बागेतील झाडाची वाटेल त्या झाडाची फळे येथेच खा. म्हणजे त्याला भूक लागत होती का? त्याला भूक लागत असेल म्हणून तो खात असेल ना. हालेलुया. म्हणजे ज्या वेळेस मनुष्याला देवाने शरीरामध्ये टाकलं, ज्या वेळेस परमेश्वराने त्या मनुष्याला शरीरामध्ये टाकलं, त्याला ती तहान आणि त्याची भूक त्याच्यामध्ये, तशा रीतीने त्याचं शरीर रचना, तशा रीतीने त्याची ॲनाटॉमी बनवलेली आहे. आमेन. आणि म्हणून मनुष्य पापामध्ये जरी नव्हता तरी त्याला भूक लागत होती आणि म्हणून प्रभूने त्याला भोजनासाठी काय दिलं होतं? फळ दिले होते. स्वर्गामध्ये देयर इज नो चिकन मटन. चिकन मटन स्वर्गात नाहीये. तिथे ॲब्सोल्युटली व्हेजिटेरियन आहे. आमेन. आणि म्हणून स्वर्गामध्ये तो असताना देखील एदेन बागेमध्ये जरी तो होता तरी प्रभूने त्याला काय, त्या मनुष्यामध्ये काय होती? भूक होती. आणि भूक असल्या कारणाने प्रभूने त्याला त्याची भूक तृप्त करण्यासाठी त्याला सर्व झाडांची फळे, एक झाडाचं फळ सोडून सर्व झाडांची फळे येथेच खाण्याची त्याला मुभा आणि परवानगी दिली होती. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, फक्त एवढंच नाही, देवाच्या लेकरांनो, थोडंसं अजून बॅक ऑफ द कर्टन तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभू त्याला प्रत्येक सायंकाळी भेटायला येत असे. कोणाला? आदमाला प्रत्येक सायंकाळी त्याला भेटायला येत असे. आणि जसा प्रभू येण्याची वेळ होत असे, आदमामध्ये ती तहान असायची की मला प्रभूला भेटायला जायचं आहे, माझा प्रभू मला भेटायला येणार आहे, मला त्याला भेटायला जायचं आहे. ही भूक, ही तहान आदमामध्ये पापामध्ये पडण्याच्या अगोदर देखील होती. हालेलुया. प्रत्येक सायंकाळी परमेश्वर आदमाला भेटायला येत असे
त्याच्या स्त्रीला भेटायला येत असे, त्यावेळेस त्यांना ओढ लागायची, जशी लेकरांना, लहान लेकरांना ज्यावेळेस सकाळी डॅडी ऑफिसला जातात, वडील ऑफिसला जातात, संध्याकाळी येतात ऑफिसमधून, त्यांना माहिती आहे ओ पप्पा कुछ तो लेके आने वाले है, ओ संध्याकाळी पप्पाला येण्याचा वेळ झालेला आहे, डॅडीला येण्याचा वेळ झालेला आहे. आणि लेकरं लहानपणी कशी असतात, खूप आतुरतेने काय करतात, आपल्या पप्पाची, डॅडाची वाट बघतात. तशाच रीतीने हा जो आदम आहे तो आतुरतेने परमेश्वराची वाट बघत असते की प्रभू त्याला भेटायला येणार आहे. आमेन. आणि म्हणून का मी असं म्हणतो तुम्हाला समजून घ्या, कारण की ज्यावेळेस तो पापामध्ये पडला त्यावेळेस त्याला कळलं अरे देवाची यायची वेळ झालेली, तो लपून बसला. कळतंय तुम्हाला, ज्या वेळेस तो पापामध्ये पडला त्याला कळलं अरे बाबा शाम को 6 बज गए, डॅडा का आने का टाइम हो गया है, परमेश्वराला यायची वेळ झालेली आहे, आता काय करू, म्हणून दोघं लपून बसले. तो प्रभूला भेटण्यामुळे कितीतरी लोकांची ही साक्ष आपण पाहतो, ऐकतो की लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराला भेटल्यानंतर तो आनंद, ती शांती त्यांना प्राप्त होते. आणि म्हणून देवाच्या लेकरांना ज्या वेळेस मनुष्य देवापासून लांब झाला त्याच्या खाण्यापिण्याची सोय त्याला करायला लागली. जोपर्यंत परमेश्वराच्या आधीनमध्ये होता, जोपर्यंत परमेश्वराच्या संगतीमध्ये होता, त्याचा पुरवठा करणारा कोण होता? त्याचा खानापिण्याचा बंदोबस्त कुणी केला होता? परमेश्वराने केला होता. पण ज्या दिवशी तो परमेश्वरापासून लांब झाला, परमेश्वराने त्याला काय सांगितलं? परमेश्वर सांगितलं की तू दिवस रात्र कष्ट करशील, दिवस रात्र मेहनत करशील आणि घाम गाळून काय करशील? घाम गाळून पैसे कमवशील, घाम गाळून तुला मेहनत करून तुझी मिळकत तुला मिळवायला लागेल. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस परमेश्वरापासून मनुष्य लांब गेला, त्याचं जीवन जो आहे त्याचं जीवन खूप कष्टाळू झालेलं आहे, त्याचं जीवन खूप कष्टमय झालेलं आहे, त्याचं जीवन खूप संघर्षाचं झालेलं आहे. हालेलुया. पण देवाच्या लेकरांनो, बायबल हे सांगत आहे की प्रभू तो ब्रिज क्लोज करायला आलेला आहे. प्रभू तो ब्रिज जोडण्यासाठी आलेला आहे. जो मनुष्य परमेश्वरापासून लांब गेला होता आणि परमेश्वरापासून लांब गेल्यामुळे त्याच्या सर्व जीवनामध्ये अडचणी, कष्ट आणि संघर्ष आले होते, त्या संघर्षाला मिटवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आणि मनुष्यामधला ब्रिज बनलेला आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आणि मनुष्यामधला ब्रिज बनलेला आहे. तो पूर्ण एक मनुष्य होता आणि पूर्ण एक देव होता, ज्याच्यामुळे तो ब्रिज त्याने काय केलेला आहे? जोडलेला आहे. आणि तो हे सांगायचा प्रयत्न करत आहे या वचनामधून की जर तुम्ही परत परमेश्वराच्या मागे गेलात, परत तुम्ही परमेश्वराच्या मागे चालू लागलात, तर तो तुमचा परत सगळ्या गोष्टीचा पुरवठा करणारा होईल. हालेलुया. हे डोंगराचं प्रवचन देवाच्या लेकरांनो आपल्यासाठी एक उदाहरण आहे. त्या डोंगराच्या प्रवचनामध्ये कितीतरी लोक, किती दिवसाचं प्रवचन आहे ते, किती दिवस ते प्रवचन चाललं होतं,
3 दिवस ते प्रवचन चाललं होतं, 3 दिवस ती मीटिंग चालली होती, 3 दिवस लोक उपाशी होते, 3 दिवस ते लोक येशूच्या मागे चालले होते, 3 दिवस घर दार सोडून परमेश्वराच्या वचनाच्या मागे चालले होते. ते ताणलेले होते, भुकेले होते देवाच्या वचनासाठी. आमेन. कारण की असं वचन, असा संदेश त्यांनी कधी ऐकला नव्हता. आणि म्हणून सगळं काही सोडून प्रभू येशू ख्रिस्तासोबत, परमेश्वरासोबत ते दिवस आणि रात्र त्या मीटिंग ते अटेंड करत होते. आणि प्रभूला माहिती आहे की अरे आता 3 दिवस झाले माझ्या लोकांना जेवण नाहीये. प्रभू, ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या मागे चालणार, प्रभू तुमचा पुरवठा करणारा बनणार. हालेलुया. ज्या वेळेस ते मीटिंग झाली, ते म्हटले माझे लोक 3 दिवसापासून उपाशी आहे, माझ्या लोकांना जेवायला तुम्ही द्या. आमेन. माझ्या लोकांच्या जेवणाचा बंदोबस्त तुम्ही करा. ते म्हटले अरे बाबा 5,000 लोक आहे, कोणाला आणून एवढा पैसा कुठून आणणार, कोणाला तुम्ही जेव घालणार. आमेन. पण ज्या वेळेस तुम्ही देवाच्या मागे चालतात, तुमचा खानापिण्याचा बंदोबस्त करणारा तो आहे, तुमच्या रोजगाराचा बंदोबस्त करणारा तो आहे, तुमच्या जीवन जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तुम्हाला सांभाळण्याचा कारभार त्याचा आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज प्रभू येशू ख्रिस्त त्या वचनामधून ते सांगत आहे की जर तुम्ही माझ्या मागे चाललात तर तुम्हाला काय खायचंय, काय प्यायचंय याची काळजी तुम्हाला करायची गरज नाही. मी तुमचा पुरवठा करणारा बनणार आहे. आमेन. आणि मग 5 भाकरी आणि 2 मासांच्या द्वारे त्याने किती लोकांना जेवू घातलं? 5,000 लोकांना जेवू घातलं देवाच्या लेकरांना. हालेलुया. त्याने लोकांना पाहिलं की एवढी गर्दी माझ्या मागे येत आहे, माझ्या संगती येत आहे, तर मी त्यांच्या जेवणाची काळजी घेणारा मी त्यांचा बाप आहे. आमेन. देवाच्या लेकरांनो, मला तुम्हाला हेच सांगू इच्छित आहे की आज मनुष्याचं जीवन कष्टमय आहे. मनुष्य एक संघर्ष करत आहे. मनुष्याला देवाने दिलेली जी तहान, जी ती भूक आहे, तो ती विसरून गेलेला आहे, जी परमेश्वराविषयी आहे. मी त्याच्याकडे येणार आहे थोड्या वेळाने. पण ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगत आहे ते लक्ष द्या की आज तुम्ही आणि मी स्वर्गातून आलेलो आहोत आणि परत स्वर्गाकडे जाण्यासाठी जन्मलेलो आहोत. आमेन. तुम्ही आणि मी या पृथ्वीमधून जन्मलो आणि पृथ्वीमध्येच राहणारे असं नाहीयेत आपण. वी केम फ्रॉम इटर्निटी, वी गो बॅक टू इटर्निटी. संदेशला काय म्हणतो? आपण सार्वकालिकतेपासून आलेलो आहोत, म्हणून सार्वकालिकतेमध्ये आपण जाणार आहे. आमेन. सार्वकालिक जीवन म्हणजे काय? सार्वकालिक म्हणजे ज्याला अंत नाहीये, ज्याला सुरुवात नाहीये. तुम्हाला आणि मला सुरुवात नाहीये. तुम्ही आणि मी या जगाच्या स्थापनेच्या अगोदर होतो. पृथ्वी स्थापन करण्याच्या अगोदर तुम्ही आणि मी होतो. आमेन. हालेलुया. या 2025 मध्ये तुम्ही काय योगायोग रीतीने नाही बसलेले आहात. 2025 मध्ये कोण राहणार, कोण कुठे राहणार, कोण कुठे बसणार, कोण काय करणार, प्रभूने पहिलेच ठरवलेलं आहे. पृथ्वी स्थापन करण्याच्या अगोदर प्रभूने ठरवलेलं आहे. हालेलुया. म्हणून 2025 मध्ये तो काळ अब्रामाचा होता, ज्याच्यामध्ये अब्रामाने राज्य केलं. नोहाचा होता, नोहाने राज्य केलं. मोशेचा होता, मोशेने कार्य केलं. प्रेषितांचा होता, प्रेषितांनी कार्य केलं. प्रभू येशूचा टाइम होता, प्रभू येशू ख्रिस्तान शरीरामध्ये काम केलं. आता तो आत्म्यामध्ये तुमच्यातून माझ्यातून कार्य करू इच्छित आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही आणि मी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मी त्या परमेश्वराचा आहे आणि मला त्याची ओढ असली पाहिजे. आमेन. देवाच्या लेकरांनो, बायबल सांगतं स्तोत्र संहितामध्ये 34व्या अध्याय 10व्या वचनामध्ये की प्रभू म्हणत आहे जे तरुण सिंह आहे. तरुण सिंह म्हणजे याचा प्रदर्शन काय करतोय? तरुण सिंह म्हणजे जो बलाढ्य आहे. सिंह म्हणजे कोण? जो जंगलाचा राजा आहे, ज्याच्या समोर सगळ्यांचा आवाज बंद होऊन जातो. जो तरुण म्हणजे काय? जो सर्वात शक्तिशाली आहे, जो त्याच्या जीवनाच्या सर्वात प्राईम एज मध्ये आहे. यु नो, मनुष्याचं जीवन त्याच्या तारुण्यामध्ये ही इज द बेस्ट टाइम. हालेलुया. पण त्या तरुणपणामध्ये, त्या बलाढ्य शरीरामध्ये, खूप साऱ्या ताकदीमध्ये जरी तो सिंह जंगलाचा राजा असेल, तो देखील भुकेला राहील. पण परमेश्वराच्या लेकरांना तो कधी उपाशी ठेवत नाही. हालेलुया. कॅन वी रीड दॅट वर्ड? 34:10. तरुण सिंह. तरुण म्हणजे काय? ज्याच्या शक्तीमध्ये, त्याच्या ताकद आहे, त्याच्यामध्ये बलाढ्य आहे. हो, तो चालला तर तो शिकार पकडल्याशिवाय, दबोचल्याशिवाय राहणार नाही. ओके. व त्यांची उपासमार होते. तरुण सिंह पण भुकेला राहील, त्याची पण उपासमार होईल.
पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत पण परमेश्वरला शरण जाणाऱ्याला, त्याचा शोध करणाऱ्याला, जे त्याची ओढ धरत आहे, जे त्याच्यासाठी तहानलेले आहेत, जे त्याच्यासाठी भुकेले आहेत, त्यांना तो कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी पडू देत नाही. हालेलुया. कॅन वी गिव्ह अ माइटी क्लॅप टू जीसस? की देवाच्या लेकरांनो, जग कुठे चाललेलं आहे, मार्केट किती खाली पडतंय, और रिसेशन किती येतंय, जॉब किती मला भेटतोय का नाही, नो 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 नो, याची काळजी तुम्हाला मला करायची गरज नाही. कारण की तुम्हाला मला एकच काम करायचं आहे, टू फॉलो जीसस. फक्त येशूच्या मागे चालण्याचा निर्णय आणि निर्धार आणि निश्चय करा. तुमच्या सर्व गोष्टी पुरवठा करणारा तुमचा बाप आहे. आमेन. तरुण सियाला भुकेची वाण होईल, पण देवाच्या लेकराला, जो त्याला शरण जातो, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, परमेश्वरचं वचन सांगतं त्याला कोणत्या चांगल्या गोष्टीची कमतरता होणार नाही. आमेन. हालेलुया. मार्केट काय सांगतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जग कुठे चाललंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ओ, जगामध्ये मला भेटेल की नाही, कॉम्पिटिशन खूप आहे, असं खूप आहे, तसं खूप आहे, लोक असं सांगतील, पण त्याच्याकडे तुम्ही पाहू नका. तुम्हाला जर काही पाहायचं आहे तर देवाचं वचन जे तुम्हाला काय सांगत आहे. आमेन. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस परमेश्वराने पाहिलं की ज्यावेळेस त्याने हे वचन सांगितलं, त्याने देवाचं वचन सांगितलं, त्याने पाहिलं की लोक किती भुकेले आहेत, लोक किती तहानलेले आहेत देवाच्या वचनासाठी. हो, त्याचं जीवन, त्याचं मन व्याकुळ झालं. अरे, लोक कसे गांजलेले आहेत की ते देवाच्या वचनापासून किती लांब आहे, त्यांना सांगणारं कोणी नाहीये. ही सत्यता त्यांना सांगणारं कोणी नाहीये. ती बायबल सांगतं मार्क शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये 34व्या वचनामध्ये की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना पाहिलं, त्याचं मन व्याकुळ होऊन गेलं. ऐका, येशू मछव्यांतून उतरला. मार्क शुभवर्तमान 6वा अध्याय 34वा वचन. येशू मछव्यांतून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते. आमेन. म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला. हालेलुया. ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने लोकांना पाहिलं की लोकांना सांगणारं, समजवणारं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे कोणी नाहीये त्यांच्यासाठी, त्यावेळेस त्याचं मन व्याकुळ झालं. त्याचं मन व्याकुळ झालं. देवाच्या लेकरांनो, तो म्हटला की हे जे मेंढर आहेत, मेंढपाळाशिवाय असलेल्या मेंढरांसारखी त्यांची स्थिती होती. हालेलुया. आज जगामध्ये देवाच्या लेकरांनो ही खूप विचित्र आणि विकट परिस्थिती आहे, ज्याच्याकडे मी थोड्या वेळाने येणार आहे. पण आज प्रभू येशू ख्रिस्ताचं मन जसं व्याकुळ झालं, आज तसं मन आपलं व्याकुळ होणं गरजेचं आहे. आमेन. प्रभू त्या व्याकुळ मनाला शोधत आहे. प्रभू त्या व्याकुळ अंतःकरणाला शोधत आहे. जो ते अंतःकरण ज्याच्यामध्ये त्याच्यासाठी तहान आहे, ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये त्याच्यासाठी भूक आहे, ते हृदय, ते अंतःकरण प्रभू आज या सायंकाळी शोधत आहे. हालेलुया. असंच हृदयाने, अशाच अंतःकरणाने एक माणूस तिथे बसलेला होता, ज्याच्याकडे सर्व गोष्टी होत्या, पण त्याच्या घरामध्ये सर्व पैसा असून, सर्व गोष्टी असूनही, सगळा परिवार त्याचा आनंदाने भरलेला असताना त्याच्या जीवनामध्ये शांती नव्हती, त्याच्या परिवारामध्ये शांती नव्हती. आमेन. आणि म्हणून तो त्या येशूच्या शोधामध्ये निघाला की मला तो येशू पाहिजे जो आंधळ्यांना डोळे देतो, मला तो येशू पाहिजे जो घरातल्या लोकांना चंगाई देतो, मला तो येशू पाहिजे ज्याच्याबद्दल मी अनेक रीतीने अनेक वेळा त्याची सुवार्ता ऐकलेली, मला त्या येशूला बघायचं आहे. त्याच्यामध्ये ती तळमळ होती, त्याच्यामध्ये ती खळखळ होती. हा जर येशू मला भेटला तर माझ्या ज्या गोष्टी माझ्या पैशांनी सॉल्व्ह होत नाहीये, ज्या गोष्टी माझ्या डॉक्टरनी सॉल्व्ह होत नाहीये, ज्या गोष्टी माझे सर्व बुद्धी लावून, सर्व मेहनत करून सॉल्व्ह होत नाहीये, जर येशू मला भेटला तर माझं जीवन कल्याण होईल. त्याच्यामध्ये ती ओढ होती, त्याच्यामध्ये ती तहान होती, त्याच्यामध्ये ती भूक होती. आणि म्हणून तो येशूला पाहायला निघाला. पण येशूला पाहिलं सोपं आहे का? येशू जिकडे तिकडे गर्दीच गर्दी आहे. येशू जिकडे आहे तिकडे गर्दीच गर्दी आहे. तो म्हटला, अरे हा गर्दीमध्ये माझी हाईट तर लय छोटी आहे, मी कसं त्याला भेटणार? माझी हाईट तर लय छोटी, मला कसा तो दिसणार? तो म्हटला की नाही, मला त्याला भेटायचं आहे. त्याच्यामध्ये ती जिद्द, त्याच्यामध्ये तो व्याकुळपणा, त्याच्यामध्ये ती तहान होती, त्याच्यामध्ये ती भूक होती येशूला पाहण्याची.
आज ती तहान, आज ती भूक तुमच्यामध्ये आहे का? तुमचा प्रॉब्लेम किती अवघड आहे, तुमची समस्या किती किचकट आहे, तुमचे त्रास किती भयंकर आहे, हे महत्वाचं नाहीये. तुम्हाला येशूला पाहण्याची ओढ आहे का? तुम्हाला येशूला भेटण्याची इच्छा आहे का? ज्यावेळेस तो गर्दीच्या मागे जाऊ लागला, तो म्हटला मी त्याला पाहू शकत नाही, म्हणून तो गर्दीला ओव्हरटेक करून गेला. तुमची तहान, तुमची भूक तुम्हाला येशूला पाहायचं की नाही, येशूला भेटायचं की नाही ठरवणार आहे. तुमच्यामध्ये जर तहान आहे, तुमच्यामध्ये जर येशूविषयी भूक आहे, तर तो तुम्हाला तीच तहान, तीच भूक तुम्हाला येशूशी गाठ करून देणार आहे. त्याची ती तहान होती जी त्याला पळायला लावलं, त्याच्यामध्ये ती भूक होती जी त्या गर्दीला ओव्हरटेक करण्यामध्ये त्याला मदत केली, आणि तो त्या उंबराच्या झाडावर जाऊन बसला. आमेन. ती तहान, ती भूक पाहून प्रभू म्हटला, अरे जक्कया, तुला मला जी भेटण्याची ओढ आहे ना, मला पण तुझ्या घरी येण्याची ओढ आहे. आमेन. बायबल सांगतं स्तोत्र संहितामध्ये 42व्या अध्यायामध्ये पहिल्या 1, 2, 3 वचनामध्ये बायबल सांगतं की जसा हरिणाला पाण्यासाठी लुलपते, तसा माझा जीव परमेश्वरा तुझ्या भेटीसाठी लुलपत आहे. As the heart panteth for the water, so my heart seeketh for you, panteth for you. Hallelujah. स्तोत्र संहिता 42 अध्याय पहिले 1, 2, 3 वचन. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, बघा, हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. तसा हे देवा माझा जीव तुझ्या भेटीसाठी लुलपत आहे. आमेन. सी हरिण जी आहे देवाच्या लेकरांनो, हरिण ज्यावेळेस ती पाण्याकडे जायला ती वेडी असते. पाण्यामध्ये मगरमच्छ तिची वाट बघत असतो. पाण्याच्या जवळ तो शिकारी तिचा शिकार करण्यासाठी वाघ आणि चिता त्या पाण्याच्या तिथं लपून बसलेला असतो. पण हरिणीला पाण्यापासून हरिणीला पाण्यापासून लांब कोणी ठेवू शकत नाही, पाण्याच्या जवळ जाण्यापासून तिला कोणी रोखू शकत नाही. हालेलुया. तसा हरिणीचा जीव पाण्यासाठी लुलपतो. दावीद राजा म्हणतो, तशाच रीतीने हे परमेश्वरा माझा जीव तुझ्या भेटीसाठी लुलपत आहे. तो दावीद राजा ज्यावेळेस सगळं काही त्याच्याकडे आहे, ऐशो आराम, मोठा बंगला, मोठा राजवाडा, सगळं ऐशो आराम आहे, हाताखाली किती नोकर चाकर आहे, सगळं सोडून त्याचा जीव कोणासाठी लुलपतोय? परमेश्वरासाठी. जक्कयाची परिस्थिती तशीच होती. तो म्हटला सगळं आहे यार, पण जीवनामध्ये आनंद नाहीये. सगळं आहे यार, जीवनामध्ये शांती नाहीये. सगळं आहे यार, पण जीवनामध्ये रस नाहीये. आणि म्हणून ती तहान, ती भूक त्याला येशूकडे घेऊन गेली. आणि मग येशू म्हटला, जेवढा तू माझ्यासाठी तहानेला आहे, जेवढा तू माझ्यासाठी भुकेला आहे, तेवढाच मी तुझ्यासाठी वाट बघून तरसत आहे. हालेलुया. जसं तू माझ्या भेटीला तरसत आहे, मी तुझ्या भेटीला तरसत आहे. चल जक्कया, आज मी तुझ्या घरी उतरणार आहे. हालेलुया. आज कोण आहे इथे आज या सायंकाळी जे प्रभूसाठी, त्याच्या भेटीसाठी तयार आहे? हो हालेलुया. तुम्ही आज प्रत्येक रविवाराप्रमाणे रविवारी सारखे येऊन इथे बसलेले आहात का तुम्ही आज प्रभूचं दर्शन घेण्यासाठी इथे बसलेला आहात, हे तुम्ही ठरवणार आहात. प्रत्येक रविवारी जसा मी संदेश ऐकते तशा रीतीने तुम्ही आज संदेश पाहत आहात का, की आज या संदेशामधून प्रभू माझ्याशी बोलणार आहे, त्या रीतीने तुम्ही हा संदेश ऐकत आहात? तुमचा निर्णय, तुमचा विचार, तुमच्यामधली ताण, तुमच्यामधली भूक प्रभूला या ठिकाणी आणेल. Amen. God will never pass you. जर तुम्ही आज प्रभूसाठी ताणलेले असाल, जर तुम्ही आज प्रभूसाठी भुकेले असाल, तर प्रभू तुम्हाला असा कधीच बायपास करून जाणार नाही. आमेन. हालेलुया. त्या बाईला तिची परिस्थिती बघवत नव्हती. मी किती वेळेस उदाहरण सांगितलंय. त्या बाईला तिच्या घरची परिस्थिती बघवत नव्हती. तिची मुलगी दुष्ट आत्मेने त्रस्त झालेली होती. तिच्या मुलीला कुणी बरं करणारं नव्हतं. बायबल सांगतं मार्क शुभवर्तमानामध्ये 7व्या अध्यायामध्ये की ज्या वेळेस तिच्या मुलीला बरं करणारं कुणी नव्हतं, तिची मुलीची परिस्थिती विचित्र आणि विचित्र होत होती. तिने एक दिवस तिला कळलं की येशू या जागेमध्ये, या घरामध्ये आहे. तिची ती तडप, तिची ती तहान, तिची ती भूक, तिचा तो प्रयत्न कशासाठी? स्वतःच्या घराला वाचवण्यासाठी, स्वतःच्या मुलीचं जीवन वाचवण्यासाठी तिने तो प्रयास केला.
आणि इथेच नाही थांबलं. प्रभू येशूला ज्यावेळेस ती भेटली, प्रभू म्हटली कुत्र्यांना या घरामध्ये जागा नाहीये. बायबल काय सांगतं माहितीये? प्रभू येशूने तिला सांगितलं, अरे घरातले लेकरं जेवल्याशिवाय कुत्र्यांना भाकर टाकत नाही. कॅन वी रीड दॅट पार्ट? तो तिला म्हणाला, मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही. बघा, घरच्या मुलांना तृप्त केल्याशिवाय मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही. मुलांना जेवण केल्याशिवाय आपण घरातल्या कुत्र्यांना जेवण देतो का? आजकालची पिढी वेगळी आहे, आजकालचं फॅड वेगळं आहे. ते पहिले कुत्र्यांना खाऊ घालतात, मलेकरांना खाऊ घालतात. डेंजर है, जग विचित्र झालेलं आहे. पहले मेरा ये बेटे को खिलाओगे, फिर वो बेटे को खिलाओगे. आज मी त्याच्याकडे येणार आहे, पण नंतर. आज समजून घ्या देवाच्या लेकरांनो, बायबल प्रभू येशू ख्रिस्ताने त्या बाईला काय सांगितलं? तुझी लायकी कुत्र्यापेक्षा पण गई गुजरी आहे. पण तिची ती तहान होती, तिची ती भूक होती. माझ्या लेकराला मला कुत्रा, माझ्या लेकरासाठी मला कुत्र म्हणू द्या किंवा काही बोलू द्या, मी माझ्या लेकराचं आरोग्य घेऊन जाणार आहे. मी माझ्या मुलीला बरं आरोग्य घेऊन जाणार आहे मी तिचं. मग मला काही म्हणू द्या, मला काय बोलतो, मला त्यांनी फरक पडत नाही. पण हा जो प्रभू मला भेटला ना, परत भेटणार नाही आहे. आज जर मी चान्स सोडला तर हा चान्स मी जाऊ देणार नाही आहे. हा चान्स माझ्या हातातून मी जाऊ देणार नाही आहे. हालेलुया. हो, ती म्हटली, प्रभू तुला मला कुत्रं म्हणायचं, मन कुत्रं, पण कुत्रं पण घरचंच आहे ना. मुलं खाता खाता जर खाली पडलं तर कुत्रं खातं. बायबल काय सांगतं पुढे, की मुलगा ज्यावेळेस लेकरं घरचे जेवण खातात आणि खाता खाता त्याचा घास खाली पडला, तर मुलगा खालचा घास खात नाही, पण जे घरची कुत्री आहे तो ती घास खाते. त्या बाईने तिची ती तहान, तिची ती भूक स्वतःसाठी नाही, तिच्या घरासाठी होती. की मी प्रभू मला काय बोलू दे. आपण जर आपल्याला ब्र शब्द कोणी बोलला, आपल्याला ब्र शब्द कोणी बोललं तर आपलं मग किती तळपायाची आग मस्तकाला जाते. काय तो पास्टर, काय ते चर्च, गरज नाही आम्हाला, गरज नाही आम्हाला, नाही पाहिजे आम्हाला. तो पास्टर जरा स्वतःला शहाणा समजतो का? हा, द बिगेस्ट पास्टर वॉज सिटिंग इन द हाऊस. सगळ्यात मोठा पास्टर जीसस वॉज सिटिंग इन द हाऊस ऑफ द लेडी. त्या बाईच्या घरामध्ये सगळ्यात मोठा पास्टर येशू बसला होता आणि तिला म्हणत होता, तुझी कुत्र्यापेक्षा लायकी कमी आहे. आम्हाला नाही पाहिजे बाबा असं चर्च, आम्हाला नको असा संदेश, आम्हाला नाही पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लेकरांनो, तो संदेश तिच्यासाठी मे बी किचकट असेल, पण त्या संदेशाला तिने धरलं. आणि ज्यावेळेस तिने ते धरलं, बायबल सांगतं, येशू म्हटलं, जा तुझी मुलगी बरी झालेली आहे. हालेलुया. तो संदेश जो तुम्हाला दिलेला आहे तो किती कडू असू द्या, किती अवघड असू द्या, पण कडू औषधच बरं करणारं असतं. आमेन. बी अवेअर ऑफ शुगर कोटेड प्रीचर्स. गोड गोड बोलणाऱ्या प्रचारकापासून स्वतःला सावध राखा. आमेन. कारण की देवाच्या लेकरांनो, आपण या अशा काळामध्ये जगत आहो की मनुष्य एक रोगिष्ट बनलेला आहे. मनुष्याला एक रोग लागलेला आहे. लक्षात राहू द्या. प्रभू येशूला तुमची खूप कळकळ आहे, तळमळ आहे. प्रभू येशूला तुमची खूप कळकळ आहे, तळमळ आहे, पण मनुष्य आज रोगिष्ट झालेला आहे. मनुष्याला एक रोग लागलेला आहे. आणि ज्या वेळेस रोग थोडा लांब ठेवतो मी. मनुष्य ज्या वेळेस त्याला फ्लू होतो, व्हायरल होतं, सध्या व्हायरलचा
मौसम खराब आहे, मौसम खराब आहे आणि आपल्या तब्येतीची आपण काळजी घेणं गरजेची आहे. पण लेट मी अंडरस्टँड, आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड दिस. म्हणून मी तुम्हाला या नैसर्गिक गोष्टी सांगतो. पुढच्या रविवारी अजून धमाका बघणार आहोत आपण, पण ह्यावेळेस थोडंसं बघून घ्या. मी तुम्हाला या नैसर्गिक गोष्टी सांगतोय, त्या तुम्हाला समजल्या तर स्पिरिच्युअल गोष्टी पण समजतील. बघा देवाच्या लेकरांनो, वातावरण खूप कसं आहे समजत नाही. सकाळी आमची मम्मी आलेली इथे आज, आणि सकाळी तिला कधी कधी वाटतं अरे किती सुंदर उघडलेलं आहे, किती सुंदर सूर्य आलेला आहे, किती प्रकाशित झालं, आणि ती बोलते 2 मिनिटात तिकडून चक्कर मारली की सगळं ढगं काळे, पाऊस पडायला लागला जोरदार. म्हणजे काय होतं इथे, काय चाललंय कल्याणमध्ये? हालेलुया. नगरमध्ये असं वातावरण शक्यतो नसतं युजली, पण काय वाची मी प्रत्येक गोष्ट सांगतो त्याच्या मागे कारण आहे. नीट लक्ष द्या. ही वातावरण सध्या कसं आहे, घडीत खूप मस्त प्रकाशित, एकदम छान, एकदम सुवासित आणि आनंदी करणार आहे, तर 2 मिनिटात लगेच काय काळोख होऊन जाईल समजणार नाही. तुम्ही म्हणताल अरे आता मस्त ढग उघडलेले, अरे वा नीला आसमा दिख रहा है, जरा 2 मिनिटात मार्केटला जाऊन येतो. छत्रीची काय गरज? जसं तुम्ही बाहेर जाणार, बाईक काढणार, पाऊल बाहेर काढणार, 100 मीटर क्रॉस नाही करणार, वातावरण चेंज, आणि मग धो पाऊस पडणार. अरे यार काय झालं, काय झालं? हसण्यावर घेऊ नका, मी पॉईंटकडे येतोय. नैसर्गिक गोष्टी फक्त समजवतो तुम्हाला. अरे काय झालं यार, अरे छत्री घेतली असतं बरं झालं असतं, बरं झालं असतं यार. हां आणि म्हणून वातावरण कसं आहे, वातावरण अशा वातावरणामध्ये व्हायरल इन्फेक्शन खूप आहे, व्हायरल इन्फेक्शन खूप आहे. कुणी अच्छी केलं की आपल्याला लगेच भीती वाटते. अच्छी केलं गॉड ब्लेस यू बोलायचा जमाना गेलाय आता. पहिले कुणी अच्छी केलं गॉड ब्लेस यू बोलायचे, जमाना गेलाय आता तो. अच्छी केलं की रुमाल घेऊन अजून थोडं इकडे. वातावरण खराब आहे, समजून घ्या. आणि म्हणून ज्यावेळेस मनुष्य त्या व्हायरल इन्फेक्शनच्या पकडमध्ये येतो, व्हायरल इन्फेक्शनमध्ये पकडण्यात येतो, तर काय व्हायला चालू होतं? सर्दी चालू होते, घसा जाम व्हायला चालू होतो, कधी कधी थोडा ताप यायला चालू होतो. मग काय व्हायला चालू होतं? काय होतं मग? सगळ्यात पहिली गोष्ट तुमची शरीरामध्ये इम्पॅक्ट करते ते काय म्हणजे, हां सगळ्यात इम्पॅक्ट तुमच्या टेस्ट बर्ड्सवरती होतो. टेस्ट बर्ड्स तुमच्या जिभेच्या वरती पहिला हल्ला होतो. तुम्ही काय खाता, चवच नाही, अरे ही भाजी की, अरे चवच नाही आहे, अरे हे सूप पिलं, चवच नाही आहे, अरे काय स्वयंपाक केलाय आज, चवच. प्रॉब्लेम स्वयंपाका नाही मध्ये बाबा, स्वयंपाकामध्ये नाही, प्रॉब्लेम तुझ्यामध्ये झालेला आहे. प्रॉब्लेम तुझ्यामध्ये झालेला आहे ते ओळखून घे. स्वयंपाक अप टू डेट आहे, पण प्रॉब्लेम तुझ्यामध्ये झालेला आहे. आणि म्हणून मनुष्याला चव लागत नाही, आणि चव लागत नाही त्याच्यामुळे त्याला तहान लागत नाही, भूक लागत नाही. का तहान लागत नाही, का भूक लागत नाही? आजारी व्यक्ती, त्यांना तहान नाही लागत, भूक नाही लागत. बघ पाणी नको पिऊ, नारळ पाणी पी. मग आपण काय करतो, पाणी नाही पिशू वाटत ना, नारळ पाणी घेऊन येतो मग आपण. हालेलुया. का? कारण की मनुष्याला चव नाहीये. का चव नाहीये? कारण की त्या व्यक्तीला इन्फेक्शननी, व्हायरल इन्फेक्शननी पकडलंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कॅन आय हिअर प्रेज द लॉर्ड? किती लोकांना समजतं मी काय बोलतोय? आमेन. तर त्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये पकडल्यामुळे त्याला तहान नाही लागत, त्याला भूक नाही लागत, त्याला कोणत्या गोष्टीची चव लागत नाही. त्याला काही खाऊशी वाटत नाही, त्याला काही पिऊशी वाटत नाही. तुम्ही काय त्याला दिलं तरी पण त्याला ते बरोबर वाटत नाही. तशा रीतीचा आज रोग मनुष्याच्या
जीवाला लागलेला आहे, त्याच्या आत्म्याला लागलेला आहे, त्याच्या हृदयाला लागलेला आहे. या जगाचं इन्फेक्शन त्याच्यामध्ये घुसलेलं आहे. या जगाचं इन्फेक्शन त्याच्या मनाला लागलेलं आहे, त्याच्या हृदयामध्ये शिरलेलं आहे. जसं वातावरणाचं इन्फेक्शन आपल्याला लागलं तर मनुष्य जसा आजारी पडतो, तशा रीतीने या जगाचं इन्फेक्शन मनुष्याच्या हृदयाला लागलेलं आहे, मनुष्याच्या मनाला लागलेलं आहे, त्याच्या आत्म्याला लागलेलं आहे. आणि म्हणून त्याला देवाच्या वचनाची ओढच नाहीये, देवाच्या गोष्टीविषयी त्याला तहानच नाहीये, देवाच्या भेटीविषयी त्याला भूकच नाही राहिलेली आहे. त्याला परमेश्वराविषयी ना तहान आहे, ना त्याला परमेश्वराविषयी भूक आहे. त्याचे टेस्ट बर्ड्स काय झालेले आहे? नम झालेले आहेत, सुन्न झालेले आहेत. तुम्ही त्याला प्रार्थनेला बसवा, एक व्यक्ती ओ हालेलुया 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 करत, आणि तो व्यक्ती माझं लक्ष आहे पास्टर, यस. वाय? एक व्यक्ती त्याच आत्म्याने भरून हालेलुया म्हणतोय आणि दुसरा व्यक्ती शांततेमध्ये. काय? वाय? का? कारण की त्याच्यामधला ते टेस्ट बर्ड, त्याच्यामधलं ते इन्फेक्शनने त्याला पकडलंय. त्याच्यामुळे त्याला प्रभूविषयीची तहान, प्रभूविषयीची भूक, ओढ काय झालेली आहे? सुन्न झालेली आहे. त्याला ती तहान प्रभूविषयीची नाही राहिलेली आहे, प्रभूविषयीची भूक नाही राहिलेली आहे. आमेन. समजतं मी काय बोलतोय? आज लोकांना हे कळत नाहीये, लोकांना हे समजत नाहीये. चर्चला जाणं एक रुटीन झालेलं आहे, बायबल वाचणं एक रुटीन झालेलं आहे. काय माहिती तुम्हाला? आज लोकांना तुम्ही आता ही जी नवीन पिढी आहे यांच्याकडे तुम्ही बारकाईने ऑब्झर्व करा. त्यांना भूक लागते म्हणून ते जेवत नाहीत. त्यांना भूक लागते म्हणून ते जेवत नाहीत. त्यांना भूकच माहिती नाही काय असते. त्यांना सकाळी उठलं की आई जेव 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 म्हणून खपाखप खपाखप तोंडामध्ये घुसवते. दुपारचं शाळेतून आले नाही, दुपारच्या वेळी अरे हात पाय धु हे घे स्पून. त्यांना भूक हा प्रकारच माहिती नाहीये. रात्री बाबा मला चल उशिरा होतं, सकाळी उठायचं, पटकन घे गिळ पटापटा. मनुष्य लेकरं काय आपल्या जीवनाकडे आज बघा, अरे ऑफिसचा वेळ झालाय, पटापट दे काहीतरी खायला. भूक लागली म्हणून मनुष्य खातच नाहीये, मला नाश्ता करायचा म्हणून मनुष्य गिळतोय. अरे लंच ब्रेक झालाय म्हणून मनुष्य खातोय. भूक लागली म्हणून खातच नाहीये, भूक लागली म्हणून खात नाहीये. अरे लंच ब्रेक आहे, या टाइम टू या टाइम माझा लंच ब्रेक आहे म्हणून मला ते खाल्लं पाहिजे म्हणून मनुष्य गिळतोय. त्याला भूक हा प्रकारच राहिलेला नाहीये. अरे रात्री उपाशी नाही झोपलं पाहिजे, नाही तर कमजोर येईल म्हणून रात्री परत माणूस गिळतोय. तहान आणि भूक आज मनुष्यामध्ये दिसतच नाहीये. लेकरांची ती परिस्थिती एवढी डेंजर आहे आज. ते काय खातात हे कळतच नाही त्यांना. समोर आहे मोबाईल आणि एका हातामध्ये मोबाईल, एका हातामध्ये घास. काय खातात त्यांना माहितीच नाहीये. मन सगळं मोबाईलमध्ये, मन सगळं कुठे? मोबाईलमध्ये. काय खात काय कळत नाही, तिथे समजतच नाहीये. ही अशी परिस्थिती आहे आज. आणि मी तुम्हाला नैसर्गिक सांगतोय, फक्त स्पिरिच्युअल एक्झॅक्टली तशी आहे. मे बी पुढच्या रविवारी आपण ती पाहणार आहोत, पण नैसर्गिक गोष्टी समजताय तुम्हाला काय बोलतोय मी? ही नैसर्गिक जशी गोष्टी आहेत, मनुष्य आज तशाच रीतीने स्पिरिच्युअल गोष्टी आहेत. त्याचं आत्मिक जीवन तसंच झालेलं आहे. त्याला बायबल वाचायला वेळ नाहीये, जसं नाश्ता करायला वेळ नाहीये, बायबल वाचायला वेळ नाहीये. जशा रीतीने त्याला जेवणात लंच टाइम आहे, डिनर टाइम आहे, ब्रेकफास्ट टाइम आहे म्हणून तो नाश्ता करतोय, लंच टाइम मध्ये जेवण करतोय. तशाच रीतीने अरे दिवसातून एकदा मी बायबल वाचलं पाहिजे म्हणून बायबल वाचतोय.
अरे मी दिवसातून प्रार्थना केली पाहिजे म्हणून प्रार्थना करतोय. अरे आठवड्यातून मी एकदा चर्चला जायला पाहिजे म्हणून चर्चला जातोय. पण त्याला ती तहान, त्याला ती भूक, त्याला ती ओढ चर्चला जाण्यासाठी भाग पाडत नाही आज. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, तुमच्यामधली तहान, तुमच्यामधली भूक प्रभूला इकडे आणू शकते. इट इज युअर हंगर फॉर गॉड. तुमच्यामधली तहान, तुमच्यामधला भूक पवित्र आत्म्याला इकडे आणू शकते. त्या सगळ्यांना ज्यावेळेस त्या पवित्र आत्म्याने भरण्याच्या अगोदर पवित्र आत्मा तिथे नव्हता, पण त्यांच्यामध्ये ती तहान, ती भूक त्या 120 लोकांमध्ये त्या वरच्या माडीतल्या खोलीमध्ये बसलेले होते, त्यांच्यामध्ये तहान होती. कारण की त्यांना माहिती नव्हतं की काय होणार आहे, पण त्यांना माहिती होतं की प्रभूने सांगितलंय जाऊन तिथे प्रार्थना करा, जाऊन प्रार्थना करा, वाट बघा. आणि मग 50व्या दिवशी ज्यावेळेस ते त्या एकाग्रतेने, त्या तहान, ती ओढ, ती भूक, ती एकाग्रता, ती ओढ प्रभूविषयीची त्यांच्यामध्ये होती, ती प्रभूला खाली आणू शकते. ती खाली आणू शकते. तुमच्यातली ओढ, तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाहीये. तुम्ही किती पैशावाले, तुम्ही किती ओळख आहे, तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती शिकलेले आहात, तुम्हाला किती बायबलचं ज्ञान आहे, याने फरक पडत नाही. तुम्ही किती तहानेले आहात प्रभूसाठी, तुम्ही किती भुकेले आहात प्रभूसाठी, तुम्ही किती ओढ त्याच्याविषयी ठेवत आहात, ते प्रभू ती गोष्ट प्रभूला तुमच्या पर्यंत आणू शकते. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, आज मनुष्य या रोगामध्ये अडकलेला आहे आणि म्हणून त्याला कळत नाहीये की मी काय केलं पाहिजे. मला रोग लागलेला आहे या जगाचा, जे मला प्रभूपासून लांब ठेवत आहे. ओ पास्टर, मैं 10 साल पहले ऐसा आत्मा से भर के प्रेयर करता था. क्यों भाई 10 साल पहले क्यों, अभी क्या हो गया, आग बुझ गई क्या? 10 वर्ष अगोदर मी असं प्रार्थना करायचो, असं गाणं गायचो, असं काम करायचो. 10 वर्ष अगोदर होतं, मग आता काय थंड पडलं काय, आता ती आग विझली काय? प्रभूमध्ये तुम्ही कधीच शांत नाही झाले पाहिजे. प्रभूमध्ये तुमची ओढ कधीच कमी व्हायला नाही पाहिजे. प्रभूमध्ये तुमची ताण कधीच कमी नाही झाली पाहिजे. देवाच्या लेकरांनो, मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्ही शर्यतीमध्ये पळत असता त्यावेळेस जसा फिनिशिंग लाईन जवळ येत असते, तुमची ताकद वाढते का तुमची ताकद कमी होते? अरे पण तुम्ही 400 मीटर मध्ये पळत आहात, मागचे 200 मीटर 300 मीटर पण तुम्ही जीव तोडून पळत आहात. मागचे 300 मीटर पण तुम्ही जीव तोडून पळत होता आणि आता 100 मीटर वरती तुम्हाला फिनिशिंग लाईन दिसत आहे. मग तुम्ही तुमची ताकद वाढवता का तुम्ही म्हणता अरे 300 मीटर भागा अभी तो थक गया? तुमची ताकद कमी होते का वाढते? काय करता तुम्ही ते नेक्स्ट 100 मीटर साठी? तुमच्या नेक्स्ट 100 मीटर साठी तुम्ही काय करता? अजून काय करता? अजून जीव तोडता, अजून जीव. जेवढा तुमच्यामध्ये जीव आहे तेवढा सगळा जीव पानाला लावून, सगळी ताकद पानाला लावून ते नेक्स्ट 100 मीटर साठी तुम्ही ती ताकद वापरता. देवाच्या लेकरांनो, तुम्ही किती वर्ष ख्रिस्तामध्ये आहे याने फरक पडत नाही, पण समजून घ्या फिनिशिंग लाईन जवळ आलेली आहे. फिनिशिंग लाईन जवळ आलेली आहे. तुमच्यामध्ये किती आत्मीयता आहे, तुमच्यामध्ये किती धार्मिकता आहे, तुमच्यामध्ये किती प्रभूचा सहवास आहे, तुमच्यामध्ये किती प्रभूची ओढ आहे, तुमच्यामध्ये प्रभूविषयी किती ताण आहे, सगळं जीवाला पानाला लावून टाका. हेच तुम्हाला त्या लाईनच्या पलीकडे घेऊन जाणार आहे. हेच तर पॉल म्हणतो की जोपर्यंत तुला ते पारितोषिक भेटत नाही तोपर्यंत त्या फिनिशिंग लाईन पर्यंत धाव घेणं थांबू नको. हालेलुया. ओ माय. देवाच्या लेकरांनो, आय डोंट नो हाऊ मच टाइम आय हॅव, पण काही गोष्टी फक्त मी आज किती लोकांना समजतं मी काय बोलण्याचा प्रयत्न करतो. मी फक्त नैसर्गिक रिल्मला टच करत आहे, आध्यात्मिक गोष्टीकडे मी अजून गेलोच नाही. मी फक्त तुम्हाला नैसर्गिक गोष्टी दाखवून सांगून आध्यात्मिक रीतीने कशा चालतात हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आध्यात्मिक गोष्टीकडे मी अजून आलोच नाहीये. पण समजतं किती लोकांना? हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभू येशू तेच सांगत आहे की मी त्या पाण्याचा झरा आहे, मी तो पाण्याचा झरा आहे. योहान 4 मध्ये
त्या बाईला, ज्या विहिरीवरती होती त्या बाईला तो तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मी तो पाण्याचा झरा आहे, जो कोणी तहानेला असेल या झऱ्यामधून जर पिईल तर त्याला परत कधी तहान लागणार नाही. आमेन, हालेलुया. बायबल सांगतो योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये 35व्या वचनामध्ये तो म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्यामधून खाईल त्याला परत कोणत्या गोष्टीची वाहन पडणार नाही. आमेन, हालेलुया. पण ही तहान, हे पाणी आणि ही भाकर खाण्यासाठी तुम्हाला पहिले कळलं पाहिजे की मला तहान लागली आहे, मला भूक लागली आहे. आमेन, हालेलुया. देवाच्या लेकरांनो, मनुष्य आज इनसेन्सिटिव्ह झालेला आहे. मनुष्य कसा झालेला आहे? इनसेन्सिटिव्ह. मनुष्य स्वतःच काय झालेला आहे? नम झालेला आहे. नम म्हणजे काय म्हणू शकतो? मुंग्या आल्या, पाय बधीर झालेला आहे, हात बधीर झालेला आहे, मुंग्या आल्या. काय झालं? मुंग्या आल्या की काय होतं? हात थोडा बधीर होतो, पाय बसून बसून बधीर होतो, आपण असंच करतो, जरा झटकतो. तसं स्वतःला झटकण्याची गरज आहे आज. जे आपल्या आत्म्याला मुंग्या लागलेल्या आहेत, आपल्या हृदयाला ज्या मुंग्या लागलेल्या आहेत या जगाच्या, त्या झटकून टाकून प्रभूसाठी उभं राहणं गरजेचं आहे. हालेलुया. तो पाणी घेऊन आपली वाट बघत आहे, तो भाकर घेऊन आपली वाट बघत आहे की माझ्या लेकरांना तो जीवनाचं पाणी मला द्यायचं आहे, ते जीवनाची भाकर मला द्यायची आहे. पण लेकरांनो, तुम्हाला त्याच्याकडे जायला लागेल. तो वाट बघत आहे ते भाकर घेऊन, तो वाट बघत आहे ते पाणी घेऊन, पण तुम्हाला आणि मला त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकडे जाण्यासाठी आपल्याला ती ओढ पाहिजे, ती ओढ लागणार आहे, ती तहान लागणार आहे, ती भूक लागणार आहे. ती तहानच तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जाईल, ते भूकच तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जाईल, अजून काहीच नाही. मनुष्याला आज स्वतःच समजत नाहीये की माझं मन, माझं हृदय बधीर झालेलं आहे, म्हणजे नम झालेलं आहे. तर त्याला दुसऱ्याचं ओझ काय झेपणार आहे? काय कळणार आहे त्याला? वाय वी कॅनॉट प्रे फॉर अदर्स? का आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना करू शकत नाही? का त्याच आवेशाने, त्याच जीव तोडून, त्याच व्याकुळतेने जसं आपण आपल्यासाठी, आपल्या लेकरासाठी प्रार्थना करतो, आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना नाही करत? का? कारण की मनुष्याला स्वतःच तो नम झालेला आहे. त्याचे आत्मिक टेस्ट बर्ड्स नम झालेले आहेत, हे कळत नाहीये. मग तो कसं दुसऱ्याचं ओझ स्वतःवरती घेईल? हालेलुया, आमेन. देवाच्या लेकरांनो, आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, किंवा आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की या जगामध्ये, या पृथ्वीमध्ये प्रभूने तुम्हाला ज्या वेळेस निवडलेला आहे, तसंच रीतीने प्रभूने तुम्हाला दुसऱ्यांसाठी देखील वापरण्यासाठी निवडलेलं आहे. आमेन. सुरुवात तुमच्या घरापासून होते. सुरुवात तुमच्या घरापासून होते. जसं प्रभूने मला निवडलेलं आहे, प्रभूने मला वाचवलेलं आहे, प्रभूने माझं तारण केलेलं आहे. माझा जीव तुटला पाहिजे माझ्या लेकरासाठी, माझ्या पत्नीसाठी, माझ्या आईसाठी, माझ्या वडिलांसाठी, माझ्या लेकरांसाठी माझा जीव तुटला पाहिजे. की प्रभू, जसं मी वाचलेलो आहे, प्रभू माझ्या घराण्याचं तारण कर, माझ्या घराचं तारण कर. माझा जीव तुटला पाहिजे याच्यासाठी. आणि माझ्या घराचं तारण होतं, मग त्याच्यानंतर माझ्या आध्यात्मिक जे माझे भाऊ आहेत, माझे बहीण आहेत, माझे चर्च लोक आहेत, हो, ज्यांच्या संधी मी उठतो बसतो, जे माझ्या फेलोशिपला जातात, त्यांच्यासाठी माझा जीव व्याकुळ झाला पाहिजे. हालेलुया. प्रभूजी, देवाच्या लेकरांनो, एकदा ब्रदर ब्रॅनमचा जो मुलगा आहे, तर त्याला एकदा एक प्रश्न विचारण्यात आला की अरे बाबा, तुझे पप्पा किती मोठे सेवक होते, तुझे पप्पा
किती मोठे सेवक होते, त्यांनी किती किती मोठे मोठे चमत्कार केले त्या मीटिंगमध्ये. ते चमत्कार करत असताना तू होतास प्रत्येक चमत्कार करताना. तुला कसं वाटायचं? तुला सगळ्यात त्यांची कोणती क्वालिटी आवडते? त्यास त्यांच्या मुलाला हा प्रश्न विचारला की तुझ्या पप्पांच्या कितीतरी मीटिंग्स तू अटेंड केल्या. लोक तरसायचे त्यांचे मीटिंग अटेंड करायला, लोक तरसायचे त्यांना भेटायला. आपण तू तर त्यांच्यासोबत राहायचा, तू तर त्यांच्यासोबत उठायचा, बसायचा, सगळ्या मीटिंग अटेंड करायचा, तू सगळ्यांना कार्ड्स वाटायचं त्या मीटिंग्समध्ये. तुला सगळ्यात अशी कोणती गोष्ट तुझ्या पप्पाबद्दल आवडते? सगळ्यात असं कोणता चमत्कार, कोणत्या अशा दानाविषयी तुला अभिमान वाटतो? तर त्यांच्या मुलाने काय सांगितलं माहिती आहे की मी माझ्या पप्पाच्या मिनिस्ट्रीमध्ये किती वेळ मी त्यांच्यासोबत फिरलो, त्यांच्या संगती उठलो, बसलो, त्यांच्या संगती राहिलो, मी त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये किती हातभार लावला, मी किती वेळेस त्यांच्या सगळ्या मित्रांसोबत राहायचो, फिरायचो मी. पण एवढ्या सगळ्यांमध्ये त्यांचा मित्र कोण आहे, त्यांचा शत्रू कोण आहे मला कधीच नाही कळलं. मला कधीच नाही कळालं की हा यांचा मित्र आहे, हा यांचा शत्रू आहे. त्या मित्राला पण तशीच वागणूक द्यायची, शत्रूला पण तशीच वागणूक द्यायची. हालेलुया. दॅट वॉज द बिगेस्ट मिराकल. तो म्हणतो की मी त्यांच्यामध्ये पाहिला. आमेन. मनुष्याला आज हेच कळत नाही की मला काय, मनुष्य आज याच गुंताड्यामध्ये अडकलाय. मला काय पाहिजे, मला काय भेटणार, मी काय करणार, मेरे को कितना मिलेगा. दुसऱ्याचं ओझ वाहनं लांब आहे. ॲज अ बिलिव्हर, देवाच्या लेकरांनो एक गोष्ट समजून घ्या. ॲज ए विश्वासणारे म्हणून तुम्हाला आणि मला प्रभूने या कारणासाठी निवडलंय की तुम्ही आणि मी जे नरकामध्ये अडकलेले लोक आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला बोलावलेलं आहे. आमेन. जे लोक अंधकारामध्ये अडकलेले आहेत, जे लोक शैतानाच्या गुलामगिरीमध्ये अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला बोलावलेलं आहे. हालेलुया. आणि फक्त देवाच्या लेकरांनो फक्त चिन्ह चमत्कार करून नाही, किंवा फक्त वचन बोलून नाही, किंवा फक्त प्रार्थना करून नाही, तुमच्या जीवनाच्या द्वारे, तुमच्या जगण्याच्या द्वारे तुम्ही काही न बोलता, काही न करता तुम्ही त्या लोकांना अंधकारामधून बाहेर आणू शकता. आमेन. हालेलुया. कशामुळे? तुमच्या जीवनामुळे. तुमच्या जीवनामुळे. ज्या रीतीने तुम्ही स्वतःला उठता, बसता, जगता, कार्य करता, तशा रीतीने आपल्याला स्वतःला त्या ढाच्यामध्ये आणायचं आहे. त्या ढाच्यामध्ये आणायचं आहे. आपण अजून नसून आलो, हरकत नाही, पण अजून वेळ गेलेली नाहीये. प्रभूला म्हणा, प्रभू मला तुझ्या ढाच्यामध्ये बनव. माझ्या ढाच्याप्रमाणे मला तुला नाही बसवायचं आहे, तुझ्या ढाच्याप्रमाणे मला बसायचं आहे. हालेलुया. आपण आपल्या मनमर्जीप्रमाणे, प्रभू असं मला कर, मला असं पाहिजे, मला असं झालं पाहिजे, मला हेच भेटलं पाहिजे, मला ते, आपण प्रभूला आपल्या हिशोबाने बसवतो. प्रभू म्हणतो मी तुझ्यापेक्षा, तू जेवढा विचार तू स्वतः केलाय त्याच्यापेक्षा जास्त भारी विचार तुझ्यासाठी केलाय. हालेलुया. तू स्वतःबद्दल जेवढा विचार करते त्याच्यापेक्षा जास्त मी विचार तुझ्याबद्दल केलेला आहे. तू स्वतःला माझ्या हातात देऊन बघ ना, तू स्वतः माझ्या शरणमध्ये ये ना, आणि बघ मग मी तुझ्या जीवनाला कसा आकार देतो. बघ मी तुझ्या जीवनाला कसं उभरवतो. मग हालेलुया. देवाच्या लेकरांनो, आय एम स्टॉपिंग ॲट दिस पॉइंट. हे उदाहरण घेऊन जी हरिण असते, जे वचन आपण वाचलं, जशी हरिण पाण्यासाठी लुलकते, हरिण जी असते ते मगाशी आपण पाहिलं की ती पाण्यासाठी वेडी असते. वेडी, तिला पाणी पाहिजे. आणि कधी कधी पाण्याकडे जाताना तिचा शिकार झाला, पाण्याकडे जाताना जाता जाता तिचा शिकार झाला. चितानी पकडलं, किंवा जंगली कुत्र्यांनी पकडलं, किंवा कुणी तिला पकडलं, पाणी पिताना मगरमच्छनी पकडलं, तर ती अर्धी घायाळ जरी झाली असेल हरिणी, आणि त्या टाईममध्ये ज्यावेळेस तिच्यामधून ते रक्त वाहतंय, त्या टाईममध्ये जर तिला पाणी भेटलं
त्या टाईममध्ये जर केवळ तिला थोडंसं पाणी भेटलं तर ते पाणी तिचं रक्त थांबून तिच्यामध्ये एक नवीन स्रोत जागृत करतं, नवीन जीवन जागृत करतं, नवीन तिला ताकद देतं. आणि थोडंसं पाणी तिला भेटलं, ते थोड्याशा पाण्याच्या मुळे तिला एक नवीन स्रोत, एक नवीन जीवन प्राप्त होतं. आणि थोडंसं जर चान्स भेटला तर ती त्या शिकंजामधून निघून त्या शिकारापासून लांब पळून जाऊ शकते. एवढी ताकद त्या थोड्याशा पाण्यामुळे तिला येते. आमेन. देवाच्या लेकरांनो, आज या जगाच्या गोष्टीमुळे, या जगाच्या सर्व ज्या काही चकाचौंधच्या गोष्टी आहेत, त्यांनी मनुष्याला घायाळ करून टाकलेलं आहे, स्पिरिच्युअली आंधळ करून टाकलेलं आहे. स्पिरिच्युअली मनुष्यावरती खूप घाव झालेले आहेत. मनुष्याच्या जीवनावरती खूप वाईट रीतीचा हल्ला झालेला आहे. तुम्ही काहीतरी चांगलं करायला जा, चांगलं करायला गेलं तर लगेच 10 गोष्टी वाईट होऊन जातात. एक गोष्ट चांगलं करायला गेलात 10 गोष्टी वाईट होऊन बसतात. प्रश्न पडून जातात, काय चाललंय. मला अजूनही ती गोष्ट आठवते की आम्ही चर्च चालू केलं आणि चर्च चालू नाही केलं तर लगेच ॲडमिट झालो. 40 दिवस आयुष्यात कधी झालं नव्हतं, ॲडमिट झालो. पहिला दिवस चर्चचा होता संडेचा, दुसऱ्या दिवशी माझा मुलगा ॲडमिट झाला. तुम्ही एक काम चांगलं करायला जाणार ना, 10 गोष्टी नेमक्या आडव्या येणार, तुम्हाला प्रश्न पाडणार, तुमच्या मनामध्ये प्रश्न पाडणार. असं का झालं? अरे अभी तो प्रेयर कर रहा हूं यार, आता तर प्रेयर करते मी, असं का झालं? मग शैतान पुढच्या रविवारी मला तेच तुम्हाला सांगायचंय की जशा रीतीने देवाने मनुष्याला त्याच्याबद्दलची तहान, त्याच्याबद्दलची भूक देण्यासाठी निर्माण केले, शैतानाने त्याची तहान, त्याची भूक मनुष्यामध्ये टाकलेली आहे. आणि म्हणून मनुष्य एक काम चांगलं करायला जातो ना, शैतान 10 गोष्टी आडव्या आणतो. मनुष्य परत त्या विचारामध्ये पडून जातो. त्याच्यामधली तहान ती कमी होऊ लागते, त्याच्यामधली ती भूक कमी होऊ लागते, त्याच्यामधला तो प्रश्न मोठा होऊ लागतो की असं का झालं. तो प्रश्न मनुष्यामधली तहान आणि भूक मारण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून खूप वेळेस अशा गोष्टींना आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? नजरअंदाज केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? दूर नाही करू शकणार तुम्ही त्याला दूर करूच शकत नाही. तुम्ही चालणार, शैतान तिकडं आडवा येणार. तुम्ही ते एक आत्म्याला ढकलत 4 आत्मे तिकडनं तुम्हाला पकडणार. असं का होतंय? असं का होतंय? हे सगळं एक बॅकग्राऊंडमध्ये चालणाऱ्या गोष्टी आहेत. आय डोंट नो तुम्हाला माहिती आहेत की नाही, पण स्पिरिच्युअल रीलमध्ये काय चालतं हे तुम्हाला कळलं पाहिजे ॲज अ बिलिव्हर्स म्हणून. तुम्ही एक पाऊल देवाकडे टाकतात, शैतानाची फौज वाट बघते, इसको कैसा पीछे खींचने का, पीछे का पैर कैसा पीछे खींचने का. तुम्ही एक पाऊल पुढे टाकलाय तर दुसरा पाऊल मागूनच पकडू नये. का? तुमच्यातली तहान, तुमच्यातली भूक मारून टाकण्यासाठी. आणि म्हणून पॉल म्हणतो आत्मा उत्सुक आहे, शरीर साथ देत नाही यार. आत्मा उत्सुक आहे, शरीर कमजोर आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांना असं होईल, पण निराश होऊ नका, निराश होऊ नका. त्या गोष्टीकडे काय करा? नजरअंदाज करा, दुर्लक्ष करा. आणि त्या गोष्टीकडे, जिथे तुम्हाला जायचं त्या गोष्टीकडे ध्येय ठेवा, लक्ष ठेवा आणि निश्चय करून तिकडे चालत राहा. आमेन. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. किती लोकांना हा संदेश समजत आहे? पुढच्या वेळेस आपण अजून पाहणार आहोत. इट इज अमेझिंग, इट इज अमेझिंग. मो यू विल एन्जॉय. कारण की मी हा संदेश आनंद घेत आहे या गोष्टीचा. आमेन. आणि माझी इच्छा आहे की पुढच्या रविवारी पण ह्या गोष्टी अजून याचा स्पिरिच्युअल रीलमध्ये पाहूया की कशा रीतीने देवाचे लोक, जसं जे जुन्या करारामध्ये झालं आहे ते कसे आत्ताच्या टाईममध्ये होत आहे. आमेन. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला अनुग्रहाने भरो, आशीर्वादाने भरो. आणि या संदेशाच्या द्वारे तुमच्या मधली तहान आणि भूक
प्रभूविषयी वाढत राहू. कारण की जे धार्मिकतेचे ताणलेले आहेत, जे धार्मिकतेचे भुकेले आहेत, ते आज तृप्त करण्यात येणार आहे. आमेन. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. हालेलुया. आमेन.